अडचण कसं झालं ड्रायव्हरच्या अडचणीमुळे, कारण नवीन पोरग कुठनं तरी येऊन बसलं, कोणच नाही ते ड्रायव्हर. आता गट सुटायला लागल्यावर काय करायचं, बांधून तरी कोणा चिठ्ठी नाही आपल्याला. बर, चिठ्ठी 11,000 रुपये चिठ्ठी आपण नव्हतीच ना, पुढे मग कुठं मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही एक पोरग असंच आपल्या गटाच्या गाड्या म्हणजे ह्याच्या आणत होतं रेसलच्या, ते पोरग बसवलं पुन्हा. मग काय करायचं पुन्हा, त्या पोराचं बी हातपाय कापत होतं छकड्यात बसल्या ना. मग आता काय करायचं नवीन पोरग, मग आता त्याला काय समजणार आहे. आणि एवढ्या मोठ्या फाडात अजून एकदम. दादा एवढं मोठं नियोजन करताय तुम्ही, म्हणजे तुमचा टॉप 10 मधला बैल आहे एक राजा बकासूर, म्हणजे 10 मध्ये नाव घेतलं जातं. आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्या बैलांना नाव घेतलं, परंतु तुम्ही नियोजन कुठं तुमचं, तुम्ही ड्रायव्हर घेऊन गेलं पाहिजे, सिस्टमिकल व्यवस्थित घेऊन गेला पाहिजे, चुकतंय कुठं तुमचं. नाही कसं होतं, ड्रायव्हर आता पैरकारांना सांगितलेला होता, त्यामुळे आम्ही काय कुठल्या ड्रायव्हरला विचारलं नव्हतं. नाही तर ड्रायव्हर होती मोकळी, आपलं सनीम होता, पुन्हा अमरतात्या होता, भया होता. मग त्यावेळी तिथं फोन लागला का? नाही ते लागत फोन नव्हतं, लागत नव्हतं. कुणालाच लागत नव्हतं फोन. मग त्यामुळे समधीच अडचण आली आणि गाड्या तरी वळल्या. मग आता पुन्हा काय करायचं. बर, मग